या तिन्ही तरुणींपासून सावधान. अहिल्यानगर जिल्ह्यातील रवंदे गावात सुरुवातीला सगळं अगदी सामान्य असल्यासारखं वाटत होतं. गावातील एका तरुणाचं लग्नाचं वय झालं होतं, मात्र योग्य मुलगी मिळत नव्हती. याच दरम्यान लग्नासाठी मुलगी शोधून देणाऱ्या काही लोकांच्या संपर्कात हा तरुण आला. त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू झाली. समोरून सगळं काही व्यवस्थित असल्याचं दाखवलं गेलं. त्यामुळे आता आपलं लग्न ठरेल, आपलं आयुष्य स्थिर होईल अशी त्याची अपेक्षा होती. पुढे बोलणी झाली आणि अखेर लग्नही झालं. पण रवंदे गावातून सुरू झालेल्या या लग्नाच्या गोष्टीचा शेवट मात्र अत्यंत धक्कादायक होणार होता. लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं. नवरी घरात आली होती. सगळ्यांना वाटत होतं की आता संसाराची सुरुवात होईल. पण अवघ्या 2 दिवसात परिस्थिती पूर्णपणे बदलली. घरात असलेली नवरी अचानक दिसेनाशी झाली. सुरुवातीला ती कुठेतरी बाहेर गेली असेल किंवा काही कामासाठी गेली असेल असं वाटलं, पण वेळ निघून जाऊ लागला आणि ती परत आली नाही. तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, मात्र परिस्थिती अधिकच संशयास्पद होत गेली. कारण ती फक्त गायब झाली नव्हती, तर तिच्यासोबत घरातील काही मौल्यवान वस्तूही गायब झाल्याचं समोर आलं. यानंतर रवंदे गावातील त्या तरुणाच्या लक्षात आलं की आपल्यासोबत काहीतरी गंभीर प्रकार घडला असावा. लग्नाच्या प्रक्रियेत त्याच्याकडून पैसे घेण्यात आले होते. या प्रकरणात 2,29,000 रुपये तसेच सोने आणि चांदीचे दागिने देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आणि लग्न झाल्यावर अवघ्या 2 दिवसात नवरी गायब झाल्याने संशय आणखी वाढला. अखेर त्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली. ही तक्रार 18 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल करण्यात आली. मात्र आता पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. रवंदे गावातून लग्न करून गेलेली ही नवरी नेमकी कुठे गेली? लग्नाआधी तिच्याशी संपर्क साधणारे कोण होते? हे लग्न नेमकं कोणाच्या माध्यमातून जमलं होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त एका नवरीचा प्रकार होता की यामागे आणखी काही मोठं जाळं होतं. कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास सुरू केला. रवंदे गावातील तक्रारीचा माग काढत तपास पुढे जात होता आणि प्रत्येक संशयास्पद कडी जोडण्याचा प्रयत्न सुरू होता. तपासाची दिशा हळूहळू नाशिककडे वळली. पोलिसांनी काही संशयित व्यक्तींची माहिती मिळाली. त्यानंतर नाशिक शहरातील आडगाव नाका परिसरात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 3 महिलांना अटक करण्यात आली. सुरुवातीला या तिघींचा रवंदे गावातील त्या लग्नाशी नेमका काय संबंध होता हा प्रश्न होता. मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आणि त्यानंतर या प्रकरणाला महत्त्वाचं वळण मिळालं. चौकशी जशी जशी पुढे गेली तसतसं पोलिसांच्या तपासात एक वेगळीच बाब समोर आली. लग्नासाठी मुलगा शोधणे, त्याच्यासाठी संपर्क साधणे, लग्नाची बोलणी करणे आणि त्यानंतर लग्न लावून देणे, या सगळ्या प्रक्रियेत एकापेक्षा जास्त लोक सहभागी असल्याचा संशय पुढे आला. म्हणजेच रवंदे गावातील ही घटना केवळ लग्नानंतर गायब झालेल्या एका नवरीपुरती मर्यादित नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पैशांचे व्यवहार आणि दागिन्यांचाही तपास सुरू केला. कारण तक्रारीमध्ये 2,29,000 रुपयांसह सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा उल्लेख होता. तपास पुढे जात असताना पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीतून मिळाल्याचा संशय असलेली रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने जप्त केल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे तपासाला आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. पण इथेच आणखी एक धक्कादायक प्रश्न निर्माण झाला. जर रवंदे गावातील हा प्रकार आधीपासून आखलेला असेल तर मग यामागे नेमके किती लोक होते? पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशी दरम्यान 3 महिलांनी संगनमताने खोटं लग्न लावून आर्थिक फसवणूक केल्याबाबत माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. लग्नाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याची ही पद्धत आधीपासून ठरवलेली होती का, याचाही तपास सुरू झाला. या प्रकरणात आता फक्त 3 महिलांपुरती चौकशी थांबली नाही. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंगणगाव आणि नाशिक शहरातील इतर भागांशी संबंधित आणखी व्यक्तींची नावं तपासात समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी 3 आरोपी फरार आहेत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे. त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि या प्रकरणाशी त्यांचा कितपत संबंध होता हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण घटनेत पोलिसांनी अटक केलेल्या 3 महिलांना न्यायालयासमोर हजर केलं होतं आणि त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशी दरम्यान या प्रकरणातील माहिती समोर आली आणि त्यानंतर रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. आता पुन्हा त्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया. रवंदे गावातील तरुणाचं लग्न झालं आणि अवघ्या 2 दिवसात नवरी गायब झाली. असं नेमकं का झालं? लग्नाच्या नावाखाली 2,29,000 रुपये सोने आणि चांदीचे दागिने घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रार दाखल झाली. कोपरगाव पोलिसांनी तपास सुरू केला आणि या तपासाची कडी थेट नाशिकच्या आडगाव नाका परिसरापर्यंत पोहोचली. तिथे पोलिसांनी 3 महिलांना अटक केली. चौकशीत या प्रकरणात संगनमताने बनावट लग्न लावून आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणात आणखी 3 आरोपी फरार झाल्याचंही समोर आलं. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावातील एका तरुणाच्या लग्नापासून सुरू झालेला हा तपास आता नाशिकपर्यंत पोहोचला. आणि म्हणूनच ही घटना फक्त एका तरुणाची फसवणूक म्हणून पाहता येणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका, रवंदे गाव आणि त्यानंतर नाशिकच्या आडगाव नाका परिसरात झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्रकरणाच्या अनेक कड्या समोर आल्या आहेत. मात्र या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीची अंतिम भूमिका न्यायालयीन प्रक्रियेतच निश्चित होईल. पोलिसांच्या तपासानुसार मात्र लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. आणि म्हणूनच सुरुवातीलाच म्हटलं होतं, या तिन्ही तरुणींपासून सावधान. मात्र सावध राहण्याचा अर्थ प्रत्येक मुलगी किंवा प्रत्येक लग्नाच्या प्रस्तावावर संशय घेणे नाही. लग्न ठरवताना समोरच्या व्यक्तीची ओळख, कुटुंब, पत्ता आणि पार्श्वभूमीची योग्य पडताळणी करणं महत्त्वाचं आहे. कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावातील एका तरुणाच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अखेर कोपरगाव पोलिसांच्या तपासातून नाशिकपर्यंत पोहोचला आणि 3 महिलांच्या अटकेपर्यंत गेला. पुढे या प्रकरणात आणखी काय समोर येतं? फरार आरोपी सापडतात का आणि अशाच आणखी घटना उघडकीस येतात का, याकडे आता लक्ष लागलं आहे.